शेवटचा सामना आता या 8व्या दिवसातील शेवटचा सामना टॉप 8 मध्ये प्रवेश करण्यासाठी ही लढत वैतरणा 11 विपक्ष विघ्नहर्ता मानवडे. नाणेफेकीचा कॉल जिंकला. प्रथमतः वैतरणा 11 संघानं फलंदाजीचा निर्णय घेतलाय. क्षेत्ररक्षणासाठी इन्व्हाइट केलाय. विघ्नहर्ता मानवडे संघाला विनंती असेल क्षेत्ररक्षण लावून घ्या आता लवकर. चला मानवडे संघ क्षेत्ररक्षण लावून घ्या लवकर. शेवटचा सामना असेल आता. आजचा 8वा दिवस श्री गणेश भोरली चषकात. आता टॉप 8 मध्ये 8व्या दिवसात कोणता संघ आपल्याला प्रवेश करताना मिळेल आता येणारे वेळ नक्कीच सांगेल. अगदी प्रथमतः वैतरणा संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. प्रथमतः फलंदाजीचा निर्णय घेतला ना. क्षेत्ररक्षणासाठी इन्व्हाइट केलाय विघ्नहर्ता मानवडे संघाला. आणि दोन्ही संघाचे 12 प्रतिनिधी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. शांताराम आणि त्याच्या सोबतीला ही धुरंधर जोडी सुरेश. पहिले षटक गोलंदाज विघ्नहर्ता मानवडे संघाकडनं रंगनाथ. स्टॅकिंगवरती फलंदाज शांताराम. नॉन स्ट्राईक झोनला सुरेश. वैतरणा संघाकडनं ही जोडी. चला फॅनचा सामन्याला थोडा स्पीड अप. शेवटचा सामना अंतिम सामना काटेकी टक्कर बेस्ट वर्सेस बेस्ट. या दोन्ही संघाने भरपूर चांगली मेहनत करून इथपर्यंत आता शेवटचा बाज खेळण्यासाठी सुवर्ण संधी निर्माण झाली. अगदी पाहायला गेलं तर आता येणारे वेळ नक्कीच सांगून जायला अगदी. नाव स्टार्ट. सामन्याला ग्रीन सिग्नल येतोय. पहिला बॉल रंगराचा आडवा बाटने फटका भरपूर चांगला. बॉल मात्र बराच वेळ हवेत आहे. परिणामी चेसिंग थोडासा दूर आहे. क्षेत्ररक्षकाच्या शेवटच्या मोमेंटला अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण. दुसरीचा कॉलिंग झाला आणि 2 धावा कंप्लीट केल्या जातील. अरे या पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्यात. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्यात. सध्या गोलंदाज रंगनाथ महत्वाचा षटक हाताळतोय सध्या. अगदी पाहायला गेलं तर शेवटचा सामना क्वालिफाय मॅच षटकातील दुसरा बॉल आता मात्र अतिशय चांगला राहिलाय. बॉल पडल्या मात्र प्रचंड वेग पकडतोय. सरळ विकेट किपरच्या हातात आता दुसरा चेंडू अतिशय सुरेख आलाय. 2 चेंडू 2 धावा म्हणजेच आता समीकरण थोडासा अज्वारे. अगदी पाहायला गेलं तर या बॉलवरती कंबा करून दिला गोलंदाज रंगनाथनं. षटकातील बॉल पुन्हा एकदा लगटपाचा बाटनं फटका प्रॉपर चांगला. प्रॉपर टायमिंग प्रॉपर इलिव्हेशन. बॉल चालला मैदानाला भेदून सीमा पार. हा देखील क्वालिफाय मॅच मधील पहिला बिग ब्लास्ट शांतारामच्या बॅटमधला षटकार. आणि या षटकाराच्या पद्धतीने धावसंख्या आता 8 या आकड्यावर. याच मात्र सेन्सिबल क्रिकेट ऑन साईडला फटका भरपूर चांगला राहिला. एकच धाव खर्च केली जाईल फक्त आणि फक्त मिळणार एक सिंगल. 4 चेंडूवर धाबा खर्च केला. सध्या गोलंदाज रंगनाथने 9 महत्वाचे षटक हाताळतोय. शेवटच्या 2 चेंडू आता शिल्लक आहेत या षटकातील. अगदी पाहायला गेलं तर प्रथमतः नाणेफेकीचा कॉल जिंकला. फलंदाजीचा निर्णय घेतला वैतरणा 11 संघानं. षटकातील 2 चेंडू अजूनही शिल्लक असतील. स्ट्रायकिंगवरती आता फलंदाज सुरेश. दरम्यान पुढील बॉल रंगनाथचा अतिशय चांगला फुलटा गल्पा आता कव्हर टाय आपण पाहतोय. त्यात मात्र क्षेत्ररक्षण थोडंसं खराब राहिलं.
मानवडे संघाकडनं फक्त आणि फक्त मिळणार एक सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या आता टोटल धावफलकावरती 10 या आकड्यावर. शेवटचा चेंडू आता शिल्लक असेल बैदराच्या आतमध्ये. गोलंदाज रंगडात यास मात्र अतिशय चांगला बॉल राहिला. अगद्या जमिनी लगत फिकलाय त्या अनुषंगाला शेवटचा चेंडू निर्धाव पहिले षटक संपुष्टात. पहिल्या षटकाच्या बाजू खेळात काय घडलंय काय बिघडलंय. धाबा झाल्या 10. लॉस ऑफ द 0 विकेट वैतरणा इलेव्हन क्रिकेट संघ. दुसरे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज पप्पू. स्ट्रायकरवरती सुरेश लातबजा 0 विकेट 10 धावा झाल्या सध्या वैतरणा इलेव्हन संघाच्या खात्यात. पहिला चेंडू अतिशय चांगला राहिलाय. अगदी बाडेवर जाऊन अडळला. पहिला चेंडू अतिशय सुरेख राहिलाय. अगदी पाहायला गेला तर या षटकाला देखील चांगल्या पद्धतीने सुरुवात केली गोलंदाज पप्पूने करायला. मागील षटकात 10 धावा आल्यात. गोलंदाज रंगनाथनं पहिले षटक हाताळलं होतं. या षटकात आता 2 चेंडू मेंटेन पॉवर प्लेचे शिल्लक आहेत आणि षटकातील 5. षटकातील दुसरा चेंडू कोलटबाचा आता मात्र बिस्टाविक फटका. उंची जास्त अंतर. जितकी उंची तितकं अंतर. चेंडू झाला झूम अंतर. बॉल चाललाय मैदानाच्या दुप्पट लांब. सीमा पार. लेट फ्रॉम थेट अजून एक षटकार. षटकाराच्या पद्धतीने धावसंख्या आता वेगाने पुढे सरकते 16 या आकड्यावर. षटकातील पुढील बॉल याच मात्र आपल्या बॉल मात्र चालला निषेध झोनच्या दिशेला. अगदी बॉल चालला पण टप्पा खात सीमा पार 2 धावांसाठी. नऊ चेंडू हाताळले गेले आणि 9 चेंडूवरती धावा खर्च केला होता 18. विघ्नहर्ता बालवेडे संघाकडनं सर्कल मर्यादा आता संपुष्टात आली. आता काही थोडीशी चांगली अखावी लागेल. अगदी पाहायला गेलं तर धावफलक अतिशय वेगाने पुढे चाललाय सध्या वैतरणा इलेव्हन संघाचा. षटकातील चौथा बॉल पुन्हा एकदा शिवरासाठी शफल झाला होता. बागफुटला गेला. अगदी पायावर बॉल अडळला होता. परिणामी शेवटच्या बॅटचा पेस खोललाय. एक धाव कंप्लीट झाली. दुसरीचा कॉलिंग झालाय आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट. या 2 धाब्याच्या मदतीने धावसंख्या 20 या आकड्यावर. षटकातील आता शेवटचे 2 चेंडू शिल्लक. दुसरं षटक गोलंदाज पप्पू हाताळतोय. षटकातील पुढील बॉल स्ट्रायकरवरती फलंदाज याच मात्र लवटपाचा हाताळता गतीने बीट केल्यानं फलंदाज सुरेशला आता आपले विकेट सेक्रिफाईस करावी लागली. 20च्या मोबदल्यात 1 विकेट. शेवटचा चेंडू आता शिल्लक आहे. धावफलक 20 या आकड्यावर. दुसऱ्या षटकातील आता शेवटचा चेंडू गोलंदाज पप्पू. स्ट्रायकरवरती आता न्यू बॅटर वन डाऊनचा फलंदाज नामदेव. पहिला चेंडू बीट राहिलाय.
अगदी पाहायला गेला तर महत्वाचा सामना दोन्ही संघासाठी, कारण इथून जिंकलं तर टॉप 8 मध्ये प्रवेश. आणि उद्या मात्र मेगा फायनलचा दिवस. तिसरे षटक पुन्हा एकदा गोलंदाज रंगराग यास देखील बॅटची हलकीशी काढा. एक धाव कंप्लीट केली जाईल, एकच धाव. आणि या एक धावेच्या मदतीने धावसंख्या 21 या आकड्यावर. तिसरे षटक हाताळण्यासाठी पुन्हा एकदा रंगराज उर्फा मानवडा एक्सप्रेस. पहिल्या चेंडूवरती एक धाव खर्च केले, तिसरं षटक हाताळतोय. या सफल झाला तर बाग पडला गेला. स्टेट अँड फटका भरपूर चांगला सजवला गेला. क्षेत्ररक्षका एकदा वेगाने कंप्लीट केली जाईल. फक्त आणि फक्त मिळणार एक सिंगल. षटकातील तिसरा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज रंगराज याच कोलवाटाचा बॉल आडव्या बाट न फटका. क्लासिकल आपण पाहता बिडा आपला मात्र क्षेत्ररक्षका एकदा कंप्लीट केली जाईल. चेंडू उचलतील फेकी करतील, दुसरी चौकालिंग झालाय. बघता बघता 2 धावा कंप्लीट. या 2 धाब्याच्या मदतीने धावसंख्या 24 या आकड्यावर. अगदी पाहायला गेलं तर शेवटचे 3 चेंडू आता शिल्लक आहेत. षटकातील तिसरे षटक हाताळतोय गोलंदाज रंगनाथ. स्ट्रायकेवरती शांताराम या देखील ऑन साईडला फटका भरपूर ताकदीचा राहिला. एक रिस्की सिंगल खर्च केली जाईल तितकाचा. धावसंख्या 24 या आकड्यावर. षटकातील आता शेवटचे 2 चेंडू शिल्लक. स्ट्रायकेवरती नामदेव मॅनप्रॉम इतर 11 संघाकडं खेळताना आपण पाहतो ही जोडी नामदेवाडी. शांताराम कोलाटबाचा बॉल आडवा बाट फटका. सेन्सेबल क्रिकेट बॉल डाऊन दी ग्राउंड फेकून दिलाय सीमा पार. नामदेवच्या बाट मध्ये हा स्पेशलिस्ट लॉंगनला क्लिअर षटकार. धावचा एक चेंडू शिल्लक अजूनही आहे. धावसंख्या आता 31 या आकड्यावर. अगदी पाहायला गेलं तर शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. गोलंदाज रंगनाथ. षटकातील आता शेवटचा चेंडू स्ट्रायकिंगवरती फलंदाज पुन्हा एकदा सफल झाला. लवटपाचा बॉल नियंत्रण भरपूर चांगला. परफेक्ट टायमिंग, परफेक्ट एलिव्हेशन. बॉल चाललाय पुन्हा एकदा मैदानाच्या दुप्पट लांब. बॅक टू बॅक सलगचा दुसरा षटकार. 2 षटकांच्या बाद सॉरी 3 षटकांच्या बाजूला धावसंख्या आता 37 या आकड्यावर. चौथे षटक गोलंदाज अक्षय. फलंदाज शांताराम. तर पुढील बॉल पहिला चेंडू अवंतर. खराब चेंडूने सुरुवात राहिली आहे षटकाला. चौथं षटक हाताळतोय गोलंदाज अक्षय. षटकातील पहिला चेंडू खराब आला तर गोलंदाज अक्षय कडनं. स्टाकेंडवरती शांताराम.
दुसरा चेंडू देखील बॅक टू बॅक 2 चेंडू खराब हाताळले गेलेत अक्षयकडनं. आता मात्र अक्षयला कमबॅक करणं गरजेचं असेल कारण 2 चेंडू खराब हाताळलेत. नेक्स्ट बॉल पुढे एकदा शांताराम साठी. यास मात्र आता बॉर्डरवर जाऊन आदळायला एक बायच्या स्वरूपात एक धाव खर्च केली जाईल. एकच धाव एक धावेच्या मदतीने धावसंख्या आता 4-0. 40. षटकातील दुसरा चेंडू यास देखील अजून एकदा खराब चेंडू. सलग या षटकात 3 अवंतर हाताळले गेले. गोलंदाज अक्षयकडनं अगदी पाहायला गेलं तर म्हणजेच एक चेंडूवरती 4 धावा आल्यात. षटकातील अजूनही 5 बॉल शिल्लक आहेत. रिक्वायर्ड रनरेटचा विचार केला तर 12.95च्या सरासरीने धाबा जमा केल्या असेल तर वैतरणा 11 सिंगाना आज देखील आता पुन्हा एकदा विकेट किपर देखील थोडीशी चुकी करतोय. एक धाव. पंच बॉल आहे का? षटकातील तिसरा चेंडू पुढे एकदा शांताराम साठी. याच देखील हा पॅकर बॉल होता. फटका ताकद फुल आहे. परिणामी बॉल चालला निषेध झोन मध्ये. 2 धावा. षटकातील अजूनही 3 चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या 44 आकड्यावर. षटकातील चौथा बॉल पुन्हा एकदा शांताराम साठी. हा पॅकर अडवा वाढ न फटका भरपूर चांगला आपण पाहतो. शांतारामच्या बॅट बद्दल रंगडा क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट केली जाईल. दुसरीचा कॉलिंग परिणामी एकच धाव. एक धावेच्या मदतीने धावसंख्या 45 आकड्यावर. षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक. गोलंदाज अक्षय सध्या 4 चेंडूवरती 8 धावा खर्च केल्यात. षटकातील 2 चेंडू अजूनही शिल्लक. स्ट्रायकिंगवरती आता फलंदाज नामदेव 5 चेंडू 14 धाब्यावर खेळतोय. खोल्या टप्प्याचा बॉल हवत असा होता. टायमिंग सुरू आहे आणि परिणामी क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट केली जाईल. दुसरीचा कॉलिंग झालाय. 2 धावा अतिशय वेगाने कंप्लीट. धावफलक आता टोटल धावफलकावरती 47 आकड्यावर. षटकातील आता शेवटचा चेंडू. सध्या 5 चेंडूवरती 10 धावा खर्च केल्यात. 11 चेंडू 17 धाब्यावर खेळतो शांताराम. 6 चेंडू 16 धाब्यावर खेळतो नामदेव. षटकातील शेवटचा चेंडू गोलंदाज अक्षय. यास मात्र हलकी जे बाट चिखडा. शेवटचा चेंडू आता निर्धाव आलाय. 4 षटकाच्या बाजूकडे धावसंख्या 47. शेवटचं षटक गोलंदाज छईराम. पहिला चेंडू अतिशय खराब. पहिला चेंडू मात्र कुठेतरी थोडासा बॉडीपासून दूर ठेवला गेला. पहिला चेंडू खराब आलाय. या षटकाला देखील अवंतर दाबाने सुरुवात राहिल्या गोलंदाज छईराम. षटकातील पुढील पुन्हा एकदा शांताराम साठी सफल झाला होता. परफेक्ट. जितकी उंची तितकं अंतर. बॉल झालाय छूम अंतर. अजून एकदा षटकार.
षटकार आता या षटकाला पुन्हा एकदा सुरुवात केली सध्या शांतारामनं आडवा बाडनं फटका पुन्हा एकदा फायनल एक रिझनला सजवला गेलाय. सर एक क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट केली जाईल. दुसरीचा कॉलिंग झाला. बघता बघता 2 धावा कंप्लीट केल्या जातील. 2च धावा आणि या 2 धावाच्या मदतीने धाव संख्या 56. षटकातील अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत या पहिल्या डावातील. याच मात्र ओव्हर द पिचचा बॉल तळाव द्या. बॅटची हलकीशी कडा पहिल्या रिसेंटला बॉल रवाना झालाय. एकच धाव एक धावेच्या मदतीने धावसंख्या 57 आकड्यावर. षटकातील आता शेवटचे 3 चेंडू शिल्लक असलेल्या पहिल्या इनिंग मधील प्रथमतः फलंदाजी करताना नाणेफेकीचा कॉल जिंकला तो निर्णय अतिशय चांगला सध्या. त्या निर्णयाच्या अनुषंगाने फलंदाजी करताना वैतरणा 11 आणि पंचांचा इशारा पुन्हा एकदा आमच्यापर्यंत पोहोचला गेलाय. अवंतर षटकातील 14 बॉल पुन्हा एकदा जयराम स्टॅकेटवरती फलंदाज नामदेव. याच मात्र आता बॅटची लिडिंग एज. निर्धाव चेंडू शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. फलंदाज नामदेवला आता मात्र थांबवलं गेलं सध्या जयरामडा. याच देखील अतिशय चांगला बॉल. अजून एकदा डॉट बॉल. शेवटचा बॉल आता शिल्लक आहे. स्ट्रायकिंग पुढे एकदा नामदेव सलगा. याच पात्र डाऊन दी ग्राउंड परफेक्ट बाट ऑफ द मिडल. खडे खडे स्टेशन आमच्या समालोचन कक्षाला मानवंदन देऊन जाणारा हा दणदणीत षटकार. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या आता 64 या आकड्यावर. 30 चेंडू 65 धावांची गरज.
ती चेंडू 65 धाबांची गरज. सामना जर टॉप 8 मध्ये प्रवेश करायचा असेल तर विघ्नहर्ता बालपेठा संघाला ती चेंडू शिल्लक 35 धाबांचा पाठलाग करावा लागेल. अगदी प्रथमतः फलंदाजीचा निर्णय घेतला त्या अनुषंगाने 64 धाबांपर्यंत पाठलाग केला जरूर. इतर 11 संघाने आता पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आता गोलंदाजी करताना आपण पाहू शकाल. पहिले षटक राईट वर द विकेट गोलंदाजीचा बाहेर करेल नामदेव जर्सी नंबर 10 मॅन फ्रॉम इथरना. पहिले षटक राऊंड द ग्राउंड. पहिला चेंडू पंचांचा इशारा अवंतर. खराब चेंडूने या षटकाला देखील सुरुवात केली आहे गोलंदाज नामदेवनं. रिया अवंतर धाब्याने आता धावफलक आता संघाचा श्री गणेश होतारा. ती चेंडू 64 धाबा. षटकातील पुढील पुढे एकदा खुला डबाचा बॉल पुढे मारण्याचा प्रयत्न. परफेक्ट टायमिंग प्रॉपर इलिव्हेशन. बॉल सुरेखदा बैदाराच्या दुप्पट लांब. दशेचं उत्तर आता देण्याचा प्रयत्न सध्या पप्पू पहिल्या बॉलवरती षटकाराला आहे. षटकातील पुढील बॉल पुढे एकदा पप्पू साडी. पुढे मारण्याचा प्रयत्न बाट चिखडा. देखील एक धाव कंप्लीट केली जाईल आणि एक धावेच्या मदतीने धावसंख्या 8 या आकड्यावर. एक धाव खर्च केली झाली आहे बॉलवरती. चला इतर 11 संघ थोडा स्पीड अप. स्ट्राईक एंडवर आता फलंदाज मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मेडल घेणारा रोहित. आता मात्र महत्वाची मॅच आहे आणि या महत्वाच्या मॅच मध्ये कशी फलंदाजी करायला करायला 65 धाबांचा पाठलाग करायचा आहे. दरम्यान 8 धाबाला आता ट्रॅकर बॉल होता बॅट चिकाडा आणि धक्का क्रमांक पहिला. 1 मोर विकेट डाऊन. षटकाचा फुल बॉल मात्र फुल टॉस बॉल होता. डबा बाटनं पटका सजायचा होता. पुढे एकदा डायरेक्ट हिट आणि आता धक्का क्रमांक लागतो दुसरा. रंगनाथ देखील बाद. षटकातील जरी 3 चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या मात्र 8 या आकड्यावर. या देखील आता पुन्हा एकदा खराब चेंडू. षटकातील पुन्हा एकदा आता पुढे मारण्याचा प्रयत्न झाला होता.
लेग पायच्या स्वरूपात एक धाव खर्च केली जाईल. एक धावेच्या मदतीने धावसंख्या आता 10 या आकड्यावर. षटकातील पुढे एकदा स्टाकिंग होता आता विजय आपला खरं होता आडव्या बाटने पटका सजायचा पुन्हा एकदा संधी निर्माण झाल्या. पहिल्या षटकाच्या बाजू खेळा धावसंख्या 11. दुसऱ्या षटकात आता गोलंदाज चंद्रकांत व इतर 11 संघाकडून आता 24 चेंडू शिल्लक आहेत आणि त्या 24 चेंडूवरती धावा बनवायच्या आहेत. 54 स्टार्किंगवरती फलंदाज विजय. जर विजय संपादन करायचं असेल तर 24 चेंडू 54 धावांची गरज. सफल झाला होता पंचांचा इशारा. अवंतर पहिला चेंडू खराब. या षटकाला देखील एक पूर्णांक 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या सध्या 12. निबाठर आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला सागर. स्टाकिंगवरती पुढे बॉल दुसरा चेंडू याच मात्र आपला आकार होता आवाजाचा टायमिंग आता जुळला गेला नाही. एकच धाव. एक धावेच्या मदतीने धावसंख्या 13 या आकड्यावर. अगदी पाहायला गेलं तर आता 1.2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 13 आणि 13च्या मोबदल्यात 3 विकेट. षटकातील तिसरा बॉल स्टार्किंगवरती पप्पू. फुल टॉस बॉल होता तो फुल टॉस मात्र आता वसूल करताना कुठेतरी षटक थोडासा फंबल झाला. एक धाव कंप्लीट आणि आता सर्कल मर्यादा संपुष्टात येते. चला वैतरण 11 संघ क्षेत्ररक्षण लावून घ्या. आता 9 चेंडूवरती 14 धावा खर्च केल्याचं तर वैतरण 11 संघानं. षटकातील 14 बॉल गोलंदाज पुन्हा एकदा चंद्रकांत. याच देखील मिस टायमिंग फटका स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये अतिशय सुरेख झेल. धक्का क्रमांक 14च्या मोबदल्यात आता पुन्हा एकदा अडचणी सापडला गेलाय विघ्नहर्ते वानवडे संघ. अगदी पाहायला गेलं तर 14च्या मोबदल्यात 4 विकेट.
षटकातील आता 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. अजून एकदा बेस्ट टायमिंग फटका, पुन्हा एकदा जेलची संधी, अतिशय चांगला जेल. धक्का क्रमांक आता 5वा. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. स्ट्राईक करते आता फलंदाज सोमनाथ. फुलटॉस बॉल, अजून एकदा जेलची संधी. क्षेत्ररक्षक आहे ना आता धक्का क्रमांक 6वा. 14च्या मोबदल्यात 6वा गडी बाद. तिसरे षटक पुन्हा एकदा गोलंदाज नामदेव. स्ट्रायकिंगवरती फलंदाज अवंतर. खराब चेंडूने सुरुवात केली सध्या गोलंदाज नामदेव नागद्या. या सामन्यात मात्र भरपूर चांगली पकड मारली गेली. आता 18 चेंडू शिल्लक आहेत. दाबा बनवायचे आहेत 50. षटक क्रमांक 30 आता गोलंदाज नामदेव. दरम्यान पुढील बॉल पुढे मारण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा फटका. फसला चेंडू. 1 बाउन्स सीमा रेषा पार. हा येतो नशिबाचा चौकार. चौकाराच्या मदतीने धावसंख्या 19 या आकड्यावर. चला वैदर्य सगळा थोडा स्पीड पात्रा. 17 चेंडू 46 हवा. पुढे पुढे एकदा फलंदाज पप्पू. फुल टॉस बॉल आणि आता तो फुल टॉस वसूल केलाय. सीमा पार. हा देखील ठोकलाय. घणाघाती प्रहार. अजून एक षटकार. आता पायावर जाऊन आता लेगबाच्या स्वरूपात एक सुटी धाव खर्च केला. दुसरीचा कॉलिंग झालाय. बघता बघता 2 धावा कंप्लीट केल्या जातील. अगदी पाहायला गेलं तर आता धावफलक 27 या आकड्यावर. या षटकातील अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. अगदी पाहायला गेलं तर जोपर्यंत मात्र पप्पू हा फलंदाज आहे तोपर्यंत मात्र त्यांच्या डगावरच्या आशा देखील विजयाच्या शिखरापर्यंत पोहोचण्याच्या आशेलाच. कारण अगदी पाहायला गेलं तर कुठेतरी चौकार षटकार शोधतोय. षटकाचा पुन्हा एकदा फलंदाज. फुल टॉस बॉल. तो फुल टॉस पुन्हा एकदा बसून गेलाय. सीमा पार. अजून एकदा ठोकलाय षटकार. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या आता वेगाने पुढे सरकते 33 आकड्यावर.
षटकातील अजूनही शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहे. विजयाच्या शिखरापर्यंत पोहोचण्यासाठी मार्ग मात्र फक्त पप्पू दाखवतोय. षटकातील 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. सफल झालाय. पुढे मारण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. झेलची संधी अतिशय सुरेख झेल. आता मात्र महत्वाची विकेट बाद. विकेट झाल्या 7. 2 पॉइंट. 5 षटकाच्या समाप्तीनंतर काय घडलंय, काय बिघडलंय. धावा झाला 33. आता विकेट गेल्या 7. षटकातील आता शेवटचा चेंडू, 13 चेंडू, 32 धावांची गरज. षटकातील आता शेवटचा चेंडू शिल्लक आहे. बॅटर आता जयराम. षटकातील शेवटचा बॉल. पुढे मारण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. सेन्सिबल क्रिकेट चेंडू धरणीला दान केलाय. एकदा वेगाने कंप्लीट झालाय. दुसरीचा कॉलिंग झालाय. बघता बघता 2 धावा कंप्लीट आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या 35. 12 चेंडू, आता 30 धावांची गरज. शेवटचे 12 चेंडू 30 धावांची गरज आता 15ची सरासरी असेल प्रति षटकाभागी. अगद्या टॉप 8 मध्ये प्रवेश करायचा असेल तर चला इतर संघ थोडं स्पीड अप. चौथे षटक, गोलंदाज सुरेश. स्टाकेंडवरती फलंदाज योगेश. 12 चेंडू 30 धावांची गरज. षटकातील चौथे षटक, सुरेश. हा प्रकार बॉल, त्यावर ड्रायव्हिंग प्रॉपर. बॉल गाठलाय हवाई सफर. बॉल चाललाय दंडन करेल सीमा पार. सुरेखदा या सामन्यामध्ये ट्विस्ट येताना. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या आता 41 या आकड्यावर. अकरा चेंडू 24 धावा. या षटकाराने अजून एकदा ट्विस्ट आला या सामन्यामध्ये. दरम्यान पुढील बॉल, पुढे मारण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक राय धोरण असल्याने मागे बॉल ड्रायव्हर झाला. एक धावेचा प्रयत्न झालाय. दुसरीचा कॉलिंग झालाय. बघता बघता 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या 43 या आकड्यावर. 10 चेंडू अजूनही 22 धावांची गरज.
षटकातील पुढील बॉल पुढे एकदा फुल टॉस बॉल परिणाम यावं तसं टायमिंग आता सुरू एकदा कंप्लीट केली जाईल दुसरीचं कॉलिंग आता मात्र होणार नाही एकच सिंगल धावसंख्या 44 आता 9 चेंडू 21 धावांची गरज अजूनही मात्र या सामन्याचा रंगरूप दोन्ही संघाच्या बाजूने बदलू शकेल.